नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। पुणे नॉर्थ ईस्ट लॉयर फोरम या संघटनेचे दिमागदार उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील विश्रांतवाडी येथील कस्तुरबा हॉल येथे नुकतेच करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे प्रभारी जिल्हा न्यायाधीश के.पी. नांदेडकर, पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांच्या उपस्थितीत झाले। या प्रसंगी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश के.एन. शिंदे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अहमद खान पठाण, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश मुळी, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट केतन कोठावळे, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली तान्हे, पुणे बार असोसिएशनच्या माजी सेक्रेटरी व पुणे नॉर्थ ईस्ट लॉयर फोरमच्या फाउंडर ॲडव्होकेट सुरेखा भोसले, पुण्याच्या ज्येष्ठ वकील व पुणे नॉर्थ ईस्ट लॉयर फोरमच्या फाउंडर ॲडव्होकेट माधवी पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते। या संघटनेचा पहिला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नारायण कौतिक पाटील यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। तसेच त्यांच्या पत्नी प्रभावती पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। ज्ञान देऊया आणि ज्ञान घेऊया आणि वाचाल तर वाचाल हे या संघटनेचे ब्रीद असणार आहे। वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या या संघटनेचा हा उद्घाटन समारंभ होता। सदरचा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सन 2023-24 या वर्षासाठीच्या पुणे बार असोसिएशन मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसेच निवडणुकीतील उमेदवारांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या फाउंडर ॲडव्होकेट सुरेखा भोसले यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या फाउंडर ॲडव्होकेट माधवी पोद्दार यांनी मानले। या कार्यक्रमाचे आयोजन पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या फाउंडर सुरेखा भोसले व माधवी पोद्दार तसेच विश्रांतवाडी वकील परिवार उत्तर पूर्व विभाग पुणे यांनी केले होते। कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील वकील व बार काउन्सिलच्या निवडणुकीतील उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। मी जिल्हा न्यायाधीश नांदेडकर, आज जो पुणे नॉर्थ ईस्ट ॲडव्होकेट्स फोरमचं या ठिकाणी स्थापना झाली त्या फोरमला मी शुभेच्छा देतो। या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम वकील बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो। मी भाषणात सांगितलं, वाचाल तर वाचाल, डॉक्टर बी आर आंबेडकरांचं हे अत्यंत महत्त्वाचं वचन वकिलांच्यासाठी आवश्यक आहे। वकिलांनी वाचन वाढवावं। कॉम्प्युटरवर किंवा इंटरनेटवर मिळणाऱ्या केस लॉमधून वकिलाचं व्यक्तिमत्व दिसत नाही, फक्त प्रिंट दिसतात। वकिलाचं व्यक्तिमत्व दिसायचं असेल तर वकिलांनी वाचन वाढवलं पाहिजे आणि त्यांचे युक्तिवाद हे चांगले असले पाहिजेत। या अपेक्षेनं परत एकदा वाचाल तर वाचाल अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मी ॲडव्होकेट सुरेखा भोसले, माजी सेक्रेटरी पुणे बार असोसिएशन। मी आणि माधवी मॅडम आम्ही दोघींनी मिळून विश्रांतवाडी, धानोरी, भैरवनगर आणि पोरवाल रोड, येरोडा ह्या भागामध्ये सगळ्या वकिलांना एकत्र केलं। त्यांचे नंबर, कॉन्टॅक्ट्स वगैरे आम्ही मिळवले, त्यांना एकत्र केलं। एक आमचं फोरम आज आम्ही तयार केलं, एक व्यासपीठ लोकांना दिलं की त्याच्या माध्यमातून आम्हाला वकिलाच्या काही समस्या असतील ते समस्या आम्हाला सोडवता येतील। मोठे मोठे प्रोग्राम्स आम्हाला करता येतील किंवा कॉन्स्टिट्यूशन डे असेल किंवा वेगवेगळे मोठे मोठे जे डे आहेत ते आपल्याला सेलिब्रेट करता येतील। आणि भविष्यामध्ये आम्हाला ज्या वकिलांना काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व करण्यासाठी आम्ही हे छोटंसं एक व्यासपीठ तयार केलं आहे। त्याचं आज उद्घाटन के.पी. नांदेडकर साहेबांनी केलं। उमाप सर पण होते। किती लोक याच्यामध्ये आहेत आता? आमच्या संघटनेमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 450 ते 500 लोकांची आमची एक मोठी संघटना झालेली आहे। मुख्य उद्देश काय असणार? मुख्य उद्देश म्हणजे हेच आहे की ज्युनियर लोकांना जास्तीत जास्त लीगल माहिती कशी मिळेल किंवा त्यांना फ्युचरमध्ये काय प्लॅन करता येईल किंवा आम्हाला स्टायपेंडचा आमचा एक विषय आहे। जर आमच्या संघटनेला काही व्यासपीठ पैसे मिळाले, काही फंडिंग मिळालं ज्यावेळेस आम्ही रजिस्ट्रेशन करू तर त्याचा उपयोग आम्हाला स्टायपेंडसाठी पण करण्याचा डोक्यामध्ये विचार आहे। ॲडव्होकेट माधवी पोद्दार, ज्येष्ठ विधिज्ञ, पुणे जिल्हा न्यायालय। आज आम्ही नॉर्थ ईस्ट पुणे लॉयर्स फोरम आम्ही आजपासून त्याची स्थापना झालेली आहे। त्याची उद्दिष्ट तर आता सगळ्यांनी सांगितली।
पण आज ज्या सगळे जे थोर आम्हाला ज्येष्ठ पाहुणे लाभले या सगळ्या कार्यक्रमासाठी, त्यांनी घालून दिलेल्या सगळ्या मार्गदर्शन तत्वांचा आम्ही अवलंब नेहमी करू आणि वकिलांसाठी अतिशय चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्की. मी ॲडव्होकेट बाबुराव वाघमारे. आजचा कार्यक्रम म्हणजे पुणे नॉर्थ ईस्ट लॉयर्स फॉरम हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय कष्ट घेऊन सुरेखा मॅडम आणि माधवी मॅडम यांनी उभारला. अतिशय संघर्षामधून प्रत्येकाच्या गल्लोगल्ली आणि वेळातला वेळ काढून सर्वांचे बोर्ड बघून त्याच्यातले नंबर घेऊन हा पूर्ण फॉरम बनवला. ह्या दोघींच्या सहकार्याला आणि ह्या दोघींच्या मेहनतीला मी सलाम करतो आणि भविष्यामध्ये यांनी असेच चांगले काम करत राहावे. ज्युनियर वकिलांसाठी, सिनियर वकिलांसाठी उत्कृष्ट अशा योजना आखाव्या ह्या फॉरममार्फत, असं मी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू.